येस, हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करते तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. जर तुम्हाला भावी शिक्षक बनायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे. टीईटी असू दे, सीईटीटी असू दे, टेट असू दे, नेट असू दे या सेट असू दे, सध्या ट्रेंडिंगवर असणारी एक्झाम आहे आपली सेट. त्याची लास्ट डेट एक्झामची 13 मार्च आहे. ठीक आहे, जून महिन्यात एक्झाम आहे. जर तुम्हाला डिग्री कॉलेज लेवलला शिकवायचं असेल आणि डिग्री कॉलेजचं शिक्षक बनायचं असेल, म्हणजेच तुम्हाला एक टॅग लागेल असिस्टंट प्रोफेसर. सो नक्कीच जर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर बनायचं असेल तर आपला टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे. आणि या सेट या एक्झाम साठी तुम्हाला पात्रता बद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे. सो त्याच्याबद्दलची पात्रता बद्दलची आणखीन एक व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे ऑलरेडी. जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की चेक करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आणि मला या गोष्टीचा सांगताना खूप आनंद होत आहे की मी स्वतः 3 वेळा सेट क्वालिफाय आहे, 2दा नेट क्वालिफाय आहे, पीएचडी साठी एंट्रन्स असणारी पेट एक्झाम क्वालिफाय आहे आणि येस आय एम परस्युइंग पीएचडी. ओके, सो नक्कीच जे सेट एक्झाम क्लिअर करण्याचा जो अनुभव आहे, म्हणजे कशा प्रकारे क्लिअर केली त्या अनुभवासहित मी तुम्हाला इथे अभ्यासाचं नॉलेज देणार आहे. आणि याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुमच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी. सो नक्कीच जर तुमची मनातून आतुरतेने इच्छा आहे सेट क्वालिफाय करण्यासाठी, सो त्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे. बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760. या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आता तर पात्रता बद्दल संपूर्ण माहिती जर बघायला गेलात तर त्याबद्दल इथे मी तुम्हाला सांगणार आहे पात्रता बद्दलची संपूर्ण माहिती. एकच मिनिट. ठीक आहे, बघा इथे व्यवस्थितपणे त्यांनी इथे दिलेलं आहे की the candidate must have master degree recognized by UGC in a subject of set. The candidate having post graduation diploma awarded by Indian University or foreign degree diploma certificate awarded by the foreign university. ठीक आहे, म्हणजेच तुमचं इथे काय असणं गरजेचं आहे, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पीजी असणं फार गरजेचं आहे. आता पीजी बघायला गेला तर पोस्ट ग्रॅज्युएशन हा 2 वर्षाचा असतो. किती? 2 वर्षाचा असतो. ठीक आहे, आता या 2 वर्षांमध्ये आपलं फर्स्ट इयरला तुमच्या 2 सेमिस्टर होतात, 2 सेमिस्टर होतात. ठीक आहे, त्यानंतर सेकंड इयरला सुद्धा तुमच्या 2 सेमिस्टर होतात. म्हणजे एकूण तुमच्या किती 4 सेमिस्टर होतात 2 इयर मध्ये. ठीक आहे, जर तुमचं फर्स्ट इयर झालंय पोस्ट ग्रॅज्युएशनचं, तुमचं एमए असू दे, एमकॉम असू दे, एमएससी असू दे, जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं फर्स्ट इयर कम्प्लीट झालेलं आहे, फर्स्ट इयर कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्ही सेकंड इयरला आहे, तुम्ही सेकंड इयरला आहात तर तुम्ही नक्की सेट साठी फॉर्म फिल करू शकता. जर तुम्ही तिसरी सेमिस्टरला, चौथ्या सेमिस्टरला असाल तर नक्कीच आता ऑब्विसली हा सेकंड इयर तुमचं चालू असेल तर मागच्या वर्षी ज्यांनी ऍडमिशन घेतलं असेल एमए, एमकॉम, एमएससी मध्ये तर त्यांचं हा सेकंड इयर असेल. मार्च महिना आहे, नाही मार्च महिना आहे तर त्यांचा हा फर्स्ट इयर असेल. त्यांनी एक बोलतात ना एक्झामचं, तुम्ही आता एक्झाम दिलेली असेल मे बी. ठीक आहे, एक्झाम दिलेली असेल मार्च मध्ये, एक्झाम दिलेली असेल, आपलं जून मध्ये असणारे 13 मार्च पर्यंत आहे. जर तुमचं फर्स्ट इयर कम्प्लीट असेल तर नक्की सेकंड इयरचं तुम्ही सेकंड इयरची तुमची तिसरी सेमिस्टर या सेकंड इयरची चौथी सेमिस्टर या तिसरी सेमिस्टरला तुम्ही असाल. तर आता सेकंड इयर ज्यांचं आता सेकंड इयर आहे, ज्यांची आता फोर्थ सेमिस्टर आहे, ज्यांचा जो रिझल्ट लागलेला नाही, ऑब्विसली तुम्ही सेकंड सेमिस्टरला आहात आणि तुमची चौथी सेमिस्टर आता असेल तर नक्कीच तुम्ही आता फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे, आणि जे अशी असतील जे रिझल्टची वाट बघत असतील ते सुद्धा फॉर्म फिल करू शकतात. पण तुमचं फर्स्ट इयर हा कम्प्लीट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सेकंड इयरची तुमची जी सेमिस्टर असेल त्याच्यामुळे तुम्ही जर अपियर्ड असाल तर नक्कीच तुम्ही सेटचं फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे, सो जेवढं होईल तेवढं तुम्हाला एक बोलतात ना अगदी व्यवस्थितपणे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की फॉर्म फिलिंग. आणि येस, बघा इथे काय दिले, द कॅन्डिडेट हु आर स्टडिंग इन द फर्स्ट इयर ऑफ 2 इयर मास्टर डिग्री, 2 वर्षाची जी मास्टर डिग्री असते ज्याच्या फर्स्ट इयर मध्ये जर तुम्ही असाल, ठीक आहे, ऑर इन फर्स्ट 2 सेमिस्टर ऑफ 4 सेमिस्टर, किंवा फर्स्ट इयरची दोन्ही सेमिस्टर जे म्हणजे फोर्थ सेमिस्टर मधले 2 सेमिस्टर जे असतात जे फर्स्ट इयरला असतात, कोर्स ऑफ मास्टर डिग्री or studying in the fourth year of the year integrated master degree are not eligible
टू appear for this test. काय दिले? द कॅन्डिडेट हु आर स्टडिंग इन द फर्स्ट इयर ऑफ 2 मास्टर डिग्री. म्हणजे जर फर्स्ट इयरचीच तुम्ही सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 जर तुम्ही करत असाल, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 जर करत असाल तर तुम्ही ऍप्लिकेबल नाहीयेत. म्हणजे इन द सेन्स तेच मी तुम्हाला सांगितलं, फर्स्ट इयर. ठीक आहे, MA MCOM MSc चं फर्स्ट इयर. ठीक आहे, ऍप्लिकेबल कोण आहेत? सेकंड इयर वाले स्टुडंट, जे सेमिस्टर थर्ड या आपण बोलू शकतो सेमिस्टर फोर्थ, हे वाले स्टुडंट काय आहेत? ऍप्लिकेबल आहेत. या इव्हन जे रिझल्टची वाट बघत आहे ते सुद्धा ऍप्लिकेबल आहे. आता थोडक्यात इथे मी एक पर्सेंटेजचं सांगते क्रायटेरिया. ज्यांची SC ST OBC SBC DT NT ट्रान्सजेंडर PWD ऑर्फन्स हे जे स्टुडंट आहेत त्यांना ऍटलिस्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे, मार्क्स तुम्हाला इथे अगदी व्यवस्थितपणे सांगितलेले, मास्टर डिग्री इक्वलिटी एक्झामिनेशन आर एलिजिबल फॉर दिस. द OBC बघ, OBC SB DT बिलोंगिंग टू नॉन क्रिमिनल SC ST ट्रान्सजेंडर यांचे जे स्टुडंट आहेत यांना किती 50% मार्क्स पाहिजेत. किती? 50% मार्क्स तुम्हाला पाहिजेत. ठीक आहे, ओके. आणि बाकीच्यांना किती? 55. हे जे स्टुडंट आहेत 50 आणि बाकीच्यांना 55% तुम्हाला हवे. ठीक आहे, सो अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलं. जी डिटेल माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा अपलोड केली, तर तुम्ही चेक करू शकता. सो नक्कीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचायचं असेल तर आपली बॅच आहे, जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. सेटची आपली बॅच आहे, पेपर 2 ची संपूर्ण तयारी करून सुद्धा भेटली जाते. पेपर 2 हा तुमचा एक पर्टिक्युलर सब्जेक्टवर असतं, सो त्याची सुद्धा तुमची तयारी करून घेतली जाते. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ते बघणार आपलं पेपर 1 ची सुद्धा तुमची तयारी करून घेतली जाते. असं नाही पेपर 2, ठीक आहे, पेपर 1 ची सुद्धा तुमची काय करून घेतली जाते? संपूर्ण तयारी करून घेतली जाते. सो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एनरोल करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता खास महिलांसाठी स्पेशल ऑफर आहे. आपलं जागतिक महिला दिन या निमित्ताने, काय निमित्ताने? तर जागतिक महिला दिन या निमित्ताने आपल्या खास महिलांसाठी ऑफर आहे. सो कोणतीही बॅच 2000 मध्ये तुम्ही घेऊ शकता. सो सेट सुद्धा जर तुम्हाला घ्यायचं असेल, सो कोणतीही बॅच तुम्हाला 2000 मध्ये मिळणार आहे. 12 महिन्यापर्यंत याचा तुम्ही बेनिफिट करून घ्यायचा आहे. बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर 8010457760 या नंबरवर कॉल करून ऍडमिशन करून घेऊ शकता. ठीक आहे, आणि नक्कीच आपली पेपर 1 पेपर 2 या संपूर्ण विषयाची संपूर्ण सिलेबसचं तुम्हाला सिलेबस कव्हर करून घेतलं जाणार. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जी टीम आहे शिकवण्यासाठी अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट टीम आहे, त्यामुळे अगदी एक्सपर्टीज वेळेमध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार. सर्व काही अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज नोट्स सर्व काही अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला आपल्या टीमवर विश्वास ठेवून ऍडमिशन घ्यायचंय, कन्सेप्ट क्लिअर करायचे. इथे प्लॅन आमचे असणार आहे पण यश तुमचं असणार आहे. तुम्हाला संपूर्ण तुमच्या यशापर्यंत पोहोचण्याचं काम आमची संपूर्ण टीम करणार आहे. आतापर्यंत आपला रेकॉर्ड आहे की जे जे आपल्या प्लॅटफॉर्मवर स्टुडंट जॉईन झालेले त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा त्यातलेच एक असाल. सो तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असू दे, सेकंड असू दे, थर्ड असू दे, काही असू दे, तुमचं समजायचंय तुमचा लास्ट चान्स आहे आणि जे आम्ही गायडन्स करतो त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सो नक्कीच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर जरूर करायचा आहे. हा चॅनल खास तुमच्यासाठीच आहे ज्यांना खरंच भाविक शिक्षक बनायचं आहे. सो नक्कीच थँक्यू सो मच, विश ऑल द बेस्ट. जेवढं होईल तेवढं फॉर्म फिल करून घ्यायचे. 13 मार्च लास्ट डेट आहे. थँक्यू.